2 ऑक्टोबर 2025 भगवानगडावर दसरा मेळावा चालू होता आणि त्याच मेळाव्यात एक बॅनर झळकत होता. तो म्हणजे वी सपोर्ट वाल्मिक अण्णा. आपल्याला अत्यंत नम्रतेने ही सूचना आहे, अत्यंत विनयशीलतेने सूचना आहे. आपण रस्त्यावर कोणी थांबू नका, समोर येऊन बसायचंय. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासाठी. आपल्याला अत्यंत नम्रतेने ही सूचना आहे, अत्यंत विनय. होय, हा तोच व्यक्ती आहे जो सध्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात तुरुंगात आहे आणि त्याचं नाव आहे वाल्मिक कराड. तर चला पाहूया काय आहे या बॅनरबाजीतलं राजकारण आणि कोण आहेत या सगळ्या मागचे सूत्रधार. नमस्कार मित्रांनो, मी आदिनाथ आणि स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. भगवानगड म्हणजे भक्ती, एकता आणि सामाजिक संदेशाचं प्रतीक आहे. पण याच गडावर यावर्षी दसरा मेळाव्यात दिसले काही वेगळेच दृश्य. वाल्मिक अण्णा जिंदाबाद, आपला नेता वाल्मिक कराड, वी सपोर्ट वाल्मिक अण्णा कराड असे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकत होते. पण मित्रांनो, इथं प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा एखादा व्यक्ती हत्या प्रकरणात आरोपी असतो तेव्हा त्याचे बॅनर गडावर कसे आणि का दिसतात. 2023 मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. तपासात पोलिसांना मिळाले धमकीचे कॉल रेकॉर्ड्स आणि त्यातून समोर आलं एक नाव, तो म्हणजे वाल्मिक कराड. CID तपासात हे स्पष्ट झालं की खंडणी आणि राजकीय वादातून ही हत्या झाली. प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितले की वाल्मिक कराड हा एका खटल्याचा मास्टरमाइंड आहे. मित्रांनो, वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे, पण अजब बाब म्हणजे तुरुंगातूनही त्याचं राजकीय नेटवर्क चालू असल्याचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात कराडचे बॅनर लागणं अनेक प्रश्न निर्माण करतं. हे भक्तीचं व्यासपीठ आहे की राजकारणाचा रंगमंच. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा सर्वात जवळचा माणूस आहे, त्यामुळेच त्याला राजकीय संरक्षण मिळतं. पण मुंडे गट यावर मौन बाळगतोय. ही बॅनरबाजी म्हणजे फक्त श्रद्धेचा भाग नाही, हा न्याय प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. भगवानगडावर लाखो भक्त दरवर्षी येतात. त्यांना हे समजून घ्यायला हवं की गड हा संतांचं ठिकाण आहे, गुन्हेगारांचं नाही. न्यायालयीन तपास सुरू असताना अशा बॅनरबाजीमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. वाल्मिक कराडचं नाव अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहे. दोष सिद्ध झाला नाही, पण आरोप गंभीर आहे. अशा व्यक्तीचा गौरव भक्तीच्या ठिकाणी करणं म्हणजे न्यायसंस्थेवर आणि समाजाच्या मूल्यांवर प्रश्न उपस्थित करणं. भगवानगडावर भक्ती हवी, पण गुन्हेगाराची बॅनर नव्हे. मित्रांनो, ही होती आजची विशेष एक्सपो स्टोरी. भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात गुन्हेगाराचं बॅनर आणि पोलीस या प्रकरणात कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत काय आहे या बॅनरवर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.